स्वातंत्र्यापूर्वी जो या गुलामगिरीमध्ये ते होते, ज्या गुलामगिरीमध्ये या देशातील समाज होता, तर त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, त्या गुलामगिरीच्या झळा ज्यांनी स्वतः सोसल्या, अशाच व्यक्तीला या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचं अथक असं म्हणजे मोठं कार्य त्यांच्या वाट्याला आलं आणि त्यांनी ते पार करून दाखवलं. तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन, महापरिनिर्वाण दिन. तर यांच्याविषयी थोडक्यात अधिक अजून माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनी. म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, सा म्हणजे साधक ते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतू ज्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा, ब म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे, आ म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याचा, ड म्हणजे डगमगले नाही संकटे आल्यावर, क म्हणजे करते समाज उन्नतीचे आणि र म्हणजे रचयिते भारतीय संविधानाचे. मित्रांनो, माणसाने जन्मभर जरी शिकायचे ठरवले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल, असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर राहावं कसं आणि आपल्या शिक्षणातून आपलं स्वप्न साकार करावं कसं, हे त्यांनी आपल्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. मित्रांनो, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. भगवान बिरसा मुंडा, आदिवासी जनजातीला शिक्षणाचं महत्त्व सांगणारे संत सेवालाल महाराज, स्त्रियांना, आमच्या महिलांना शिक्षणाची दारं खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई, तद्वतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, म्हणजेच पुण्यतिथी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे भारतातील की भारताचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांविना सुना आहे. 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील इंग्रज सरकारच्या त्या काळात लष्करामध्ये सुभेदार होते. त्यांची आई भीमाबाई गृहिणी होती. पण या दोघा मायबापांनी बाबासाहेब आंबेडकरांना बाणेदार संस्कार दिले लहानपणी. ज्यावेळी रामजी मिलिटरीमध्ये होते तेव्हा त्यांचं बरं चालू होतं, पण रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्यांच्या आर्थिक परिस्थिती थोडी कमी झाली आणि गरिबी असताना सुद्धा ते भारतातील दलित समाजातील 1960 साली पहिली मॅट्रिक पास होणारी पुढारी होते. पहिली मॅट्रिक. त्या अगोदर दलितांना शिक्षणाची दारं बंद होती. तर त्यांनी आपल्या समाज बांधवांना, विद्यार्थ्यांना एक संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर त्यांनी जवळजवळ 32 विषयामध्ये MA डिग्री पूर्ण केलेली आहे, 14 PhD, बॅरिस्टर, बार ॲट लॉ. एकाच देशात नाही तर आपल्या भारतातलं शिक्षण संपल्याच्या नंतर ते अमेरिकेला गेले, ब्रिटनला गेले, जर्मनीला गेले. 3 देशातून ज्ञान घेतलं आणि ते स्वतः जवळ ठेवलं नाही, तर इथल्या भारतीय लोकांना देण्याचं काम त्यांनी केलं. ज्यावेळेस इंग्रज हा देश सोडून जात होते त्यावेळेस त्यांना भरपूर मोठमोठ्या पदाच्या ऑफर आल्या, पण त्यांनी कोणती ऑफर स्वीकारली नाही. देशासाठी काम केलं, इथल्या गोरगरीब समाजाविषयी काम केलं. आणि तुम्हाला जे महिलांना, आदिवासी, SC, ST, OBC लोकांना जे शिक्षणाची दारं खुलत आले, त्याच्यामध्ये बहुमूल्य योगदान असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग मला आठवतो. ज्यावेळी सायमन कमिशन भारतात आलं आणि त्यांना भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं, तर इथले ते मध्यरात्री आले. बाकीचे सगळे समाजातील मोठमोठे पुढारी, मोठमोठे नेते, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गांधीजी झोपलेले होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रात्री अभ्यास करत होते. त्या कमिशनच्या प्रमुखांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब, तुमच्यासोबतचे नेते सगळे सर झोपलेले आहेत आणि तुम्ही तर जाग्या, काय कारण आहे? कारण इंग्रज लोक काय होते, थोडेसे खुल्या माइंडचे आणि सरळ प्रश्न विचारणारे होते. मग बाबासाहेबांनी त्यांना एक बाणेदार उत्तर दिलं, ते पुढारी झोपले तरी चालतात म्हणे, कारण त्यांचा समाज जागा आहे. माझा समाज आज झोपलेला आहे, त्यांना जागा करण्याचं काम मी माझ्या
ज्ञान साधनेतून करणार आहे आणि त्यांना जागृतीचा संदेश देण्याचं काम करणार आहे. हे उत्तर ऐकून ते थक्क झाले. बाबासाहेब आंबेडकर स्वतः अगोदर करायचे. त्यांचे जर पुस्तकं तुम्ही वाचले तर एकाच वेळी तुम्हाला भारताचा अभ्यास होतो, जगाचा अभ्यास होतो आणि त्यांचं मत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिसरं मत, असं 3 अभ्यास एकदाच होऊन जातात. तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षा द्यायचं झाले, MPSC UPSC, तर महापुरुषांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये जे 10-15 महापुरुष आहेत आपले, ज्या शाळेमध्ये आपण जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, तर त्यांच्या जीवनावरचे प्रश्नोत्तर तुम्हाला विचारले जातात. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी शाळेमध्ये जी काही कोणत्या महापुरुषाची जयंती साजरी होत असेल तर ध्यान देऊन, पूर्ण लक्ष, पूर्ण अवधान देऊन त्यांनी काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि हे जेवढे महापुरुष आहेत, आपल्या आजोबाचे आजीचे काही ऑफिसमध्ये फोटो लागत नाहीत, पण देशासाठी जे झिजलेले आहेत, झगडलेले आहेत, आपल्या स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ज्यांनी ठेवलेलं आहे, जे हसत हसत देशासाठी फासावर गेलेले आहेत, अशासाठी देश त्यांचं बलिदान कधीही विसरत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच वेळेस माझे विचार ऐकत आहात. बरंच सांगण्यासारखं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. ती लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. एवढं महान कार्य त्यांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये केलेलं आहे. आणि संविधान म्हणजे आपलं जीवन पुस्तक आहे. त्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत.